तर सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीनं या आता प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया। बीड येथील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेले वाल्मिक कराड आज पुणे पोलिसांना शरण गेलेले आहेत। त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येतील 3 आरोपी अद्यापही फरार आहे। आपल्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आहेत। ते आज जे वाल्मिक कराड आहेत ते पुणे पोलिसांना शरण गेलेले आहेत। आता ते त्यांच्या प्रकारे म्हणजे माझा एकच प्रश्न आहे की आज 22 दिवस झाले पोलीस प्रशासन इतकं वेळ का लावते? आज जर आरोपीच पकडत नाहीये तर आम्ही न्यायाची अपेक्षा म्हणजे आता त्यांच्याकडूनच एक अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक केलं पाहिजे आणि जे पुढील प्रकरण आहे ते पुढे चालवून माझ्या वडिलांना न्याय द्यायला पाहिजे लवकरात लवकर। हत्ये प्रकरणातले 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। त्यांना पण लवकरात लवकर पकडा आणि कठोरात कठोर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करून माझ्या वडिलांना न्याय मिळाला। आता मी मागच म्हणलं की आता आरोपी जर पकडत नसतील तर आम्ही न्याय म्हणजे न्यायाची किती दिवस प्रतीक्षा करणार की आम्हाला न्याय मिळणार। त्यासाठीच मी तुम्हाला प्रशासनाला एक विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर आरोपींना पकडा आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या। खरं तर आज संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आज 23वा दिवस आहे आणि अद्यापही 3 आरोपी फरार आहे। मग आम्ही न्याय मागायचा कसा असा प्रश्न देखील वैभवी देशमुख यांना उपस्थित केलेला आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, मस्साजोग, बीड। तर आपण बघतोय अतिरिक्त पोलीस महासंचालक आता या प्रकरणाची चौकशी करतायत। आणखीन 3 आरोपी जे फरार आहेत त्यांच्यावर कारवाई कधी असा प्रश्न आता सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी उपस्थित केलेला आहे। वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी सुरू झालेली आहे। आज सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराडनं स्वतःला सरेंडर केलं होतं आणि यानंतर आता त्याची चौकशी सुरू झालेली आहे। प्रशांत बुरुडे यांच्याकडून वाल्मिक कराडची इथं सखोल चौकशी होती आहे। वाल्मिक कराड याच्यावर आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून अनेक आरोप झाले होते। वाल्मिक कराडचा या हत्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा आरोप झाला होता। त्याच्या विरोधात मोर्चे देखील निघाले होते आणि आज अखेर आपण बघतोय वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेलेला आहे। अर्थातच शरण जाण्याआधी त्यानं पोलिसांना शरण जाण्याआधी सीआयडीच्या पुढे शरण जाण्याआधी मी या प्रकरणामध्ये माझा सहभाग नाही असा एक व्हिडिओ देखील जारी केला होता। परंतु आता वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण गेलेला आहे। बघतोय यावेळेस सरपंच हत्या जी झाली त्यानंतर जो घटनाक्रम आहे तो देखील आपण बघतोय। 11 ते 16 डिसेंबर दरम्यान वाल्मिक कराडचा कोणाशीही संपर्क झाला नव्हता। 17 डिसेंबरला कराडचं अखेरचं मोबाईल लोकेशन पुणे होतं, नंतर त्याचा फोन बंद झाला। 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये स्वतःला त्यानं सरेंडर केलेलं आहे। 9 डिसेंबरला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली आणि राज्याचं वातावरण ढवळून निघालं। 11 डिसेंबरला वाल्मिक कराड मास्टर माइंड असल्याचा आरोप करण्यात आला। या 2 दिवसांनीच वाल्मिक कराड हाच या हत्या प्रकरणामध्ये मास्टर माइंड आहे असा आरोप झाला। 11 ते 16 डिसेंबर दरम्यान त्याचा कुणाशीही संपर्क झाला नव्हता। तर थेट जाऊया पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, आपण बघतोय की आता वाल्मिक कराडला अटक झाली, वाल्मिक कराडनं तो स्वतः शरण गेला, यामुळे या प्रकरणामध्ये मोठे खुलासे होऊ शकतात का? कारण गेल्या 20 ते 22 दिवसांपासून आपण बघतोय सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर आरोप होत होते आणि आता वाल्मिक कराडच्या या संपूर्ण चौकशीमध्ये काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे का? नक्की आपण बघितलं तर वाल्मिक कराड याची चौकशी जी आहे ती सीआयडीच्या कार्यालयामध्ये सध्या सुरू आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विरोधकांनी आरोप केले की 2 मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत, बीडमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण आहे आणि ही दहशत वाल्मिक कराड पसरवत असल्याची टीका आपण अनेक मोर्चांमधून किंवा अनेक जे सत्ता विरोधक आहेत त्यांच्याकडून ऐकलेली पाहायला मिळालेली आहे। त्याचबरोबर सत्ताधारी जे आमदार आहेत सुरेश धस यांनी जे आरोप केलेले होते की आक्का कोण हे अजूनही समोर आलेलं नाहीये, मात्र या आक्काच्या आशीर्वादाने वाल्मिक कराड हे सगळं करत असल्याचे आरोप त्यावरती होत होते। मात्र शरण येणं आणि अटक करणं यामध्ये फरक आहे। पोलिसांचं हे कुठेतरी फेल्युअर आपल्याला म्हणावं लागेल की इतके पथकं जी आहे ती तयार केलेली होती, या पथकांना वाल्मिक कराड 11 दिवसामध्ये सापडू शकला नाही। वाल्मिक कराड स्वतःच्या गाडीने या सीआयडी ऑफिसमध्ये स्वतः दाखल झालेला आहे, स्वतः शरण आलेला आहे आणि
आणि शरण आल्यानंतर त्याची चौकशी CIDने स्वतः सुरू केलेली आहे. शरण येण्यामागचं कारण आणि अटक करण्यामागची अनेक कारणं आहेत. स्वतः शरण येऊन तो सांगतो की त्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ जो आहे तो जारी केलेला होता. 31 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे आणि 31 सेकंदामध्ये तो स्वतः म्हटलेला आहे की केज पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल झालेला होता खंडणीचा, त्या तपासांती CIDने त्याच्या घरच्यांची चौकशी केलेली होती आणि त्या चौकशीसाठी तो पोलिसांना शरण आलेला आहे. मात्र संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये त्याच्यावरती आरोप केले गेलेत वाल्मिक कराडावरती. तो आरोपी असल्याचं अजूनही कुठेही सिद्ध होत नाहीये. CID चौकशी करते. अनेक पथकं जी आहेत ती बीडमध्ये तळ ठोकून आहेत. मात्र सुरेश धस जे वारंवार आरोप करत होते त्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव येत होतं. वाल्मिक कराड नागपूरच्या अधिवेशनामध्येही होता. अनेकांबरोबर फोटो आहे. संजय राऊतांनी एक फोटो ट्विट केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, त्याचबरोबर अजित पवार त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावरचा हा फोटो आहे. नेमका अक्का कोण असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे. मात्र आता वाल्मिक कराडला सपोर्ट कोण करत होतं, कुठला मोठा नेता आहे, अनेक जणांची चौकशी जी आहे ती CIDने केलेली आहे. त्याचबरोबर या नेत्यांचे काही कॉल रेकॉर्ड जे आहेत का ते याच्यामध्ये CIDच्या हाती लागत आहेत का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमका मोठा मासा वाल्मिक कराडला सपोर्ट करणारा कोण आहे याचा शोध CID घेणार काही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्नेल बिलकुल सागर, आणि आपण बघतोय की या ठिकाणी कशा पद्धतीनं आता चौकशी सुरू झालेली आहे. बजरंग सोनावणे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय सागर ते देखील आपण पाहूयात. झाले तर चांगलं काम झालं, पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. पारदर्शक तपास करणं हा CIDकडे तपास असल्यामुळे CIDचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस ही डिक्लेअर करायला का लागले. जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना. मग बाहेर कशाला पळले. तर आपण बघतोय आता सव्वा तासापासून वाल्मिक कराडची चौकशी सुरू आहे. गेल्या सव्वा तासापूर्वीच वाल्मिक कराडनं पोलिसांसमोर सरेंडर केलं होतं आणि त्यानंतर आता त्याची चौकशी सुरू झालेली आहे. परंतु या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये आणखीनही गुन्हे आहेत, गुन्हेगार आहेत, ते मोकाट आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांना लवकरात लवकर जेरबंद करावं अशी मागणी आता देशमुखांच्या कुटुंबियांनी केलेली आहे. तर या प्रकरणाला एका व्यक्तीला अटक करण्यासाठी इतका वेळ का लागला, नेमकं काय कारण होतं, आणखीन काही गोष्टी सेटल करायच्या होत्या असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी देखील उपस्थित केलेला आहे. तर प्रशांत बुरुडे यांच्याकडून वाल्मिक कराडची सध्या गेल्या सव्वा तासांपासून चौकशी होती आहे. वाल्मिक कराड या हत्या प्रकरणानंतर त्याच्यावर ज्यावेळेस आरोप झाले तेव्हापासून फरार होता आणि आज अखेर त्यानं पुण्यामध्ये CIDच्या कार्यालयामध्ये येऊन स्वतः सरेंडर केलेला आहे आणि इथं त्याची चौकशी आता सुरू झालेली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या चौकशीमध्ये आणखीन कुणाकुणाची नावं समोर येत आहेत. या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग आहे का, की केवळ खंडणी प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा दावा जो त्यानं केलेला आहे त्या प्रकरणामध्ये पोलीस काय चौकशी करतायत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे.